महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदखेडा तालुक्याला व शहराला विकास हवा की कायमची वाहतूक कोंडी? विकासाच्या नावाखाली भावनिक दबाव की वस्तुस्थितीचा स्वीकार? व्यापारी परग्रहावरून आलेले नाहीत, पण मग सामान्य जनता दुसऱ्या ग्रहावरून आली आहे का? शिंदखेडा शहराच्या रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटवण्याच्या विषयावर काही व्यापारी बांधवांकडून भावनिक भूमिका मांडली जात आहे। त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न गंभीर आहे। मात्र प्रश्न असा आहे की शहराचा विकास हा फक्त काहींच्या सोयीसाठी थांबवायचा की सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील गरजांचाही विचार करायचा? व्यापारी बांधव म्हणतात, आम्ही याच मातीतले आहोत। निश्चितच कोणीही परग्रहावरून आलेले नाही, पण मग रोज अरुंद रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालणारे विद्यार्थी, रुग्णवाहिकेला वाट न मिळाल्याने अडकणारे रुग्ण, अपघाताच्या भीतीत जगणारे नागरिक हे कोण आहेत? तेही याच मातीतले नाहीत का? आज शिंदखेड्याची वस्तुस्थिती काय आहे हे कोणापासून लपलेलं नाही। भगवा चौक ते वरपाडे चौफुली परिसरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, पार्किंगचा बोजवारा, दुकानांबाहेरील अतिक्रमण, रस्त्यावर आलेला व्यापार आणि त्यामुळे सामान्य माणसांचा कोंडमारा हे वास्तव आहे। प्रश्न हा नाही की व्यापाऱ्यावर अन्याय व्हावा, प्रश्न हा आहे की कायद्याने नोंद असलेली जागा आणि अतिक्रमण यात फरक केला जाईल का? जर एखाद्या व्यापाऱ्याची वैध मालकीची जागा असेल तर शासनाने नियमानुसार मोबदला, पुनर्वसन किंवा कायदेशीर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे। पण अतिक्रमणाला हक्क म्हणून मांडण्याचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत टिकणारा मुद्दा नाही। भारतीय संविधानाचा दाखला दिला जातो हे स्वागतार्ह आहे, पण त्याच संविधानात सर्वांना समान न्याय, सार्वजनिक हित आणि कायद्याचे पालन यालाही महत्त्व आहे। सार्वजनिक रस्ते हे खाजगी मालमत्ता नाहीत। शहराचा विकास, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता ही शासनाची जबाबदारी आहे। 100 फुटांचा रस्ता म्हणजे शहर भकास होईल हा दावा कितपत वस्तुनिष्ठ आहे? आज अनेक शहरांनी नियोजनबद्ध रस्ता रुंदीकरणानंतर व्यापारात वाढच अनुभवली आहे। चांगले रस्ते, पार्किंग, वाहतूक सुलभता आणि नियोजनामुळे ग्राहक वाढतात, बाजारपेठ सक्षम होते। विकासाला विरोध नाही म्हणत, प्रत्येक बदलाला भावनिक रंग देऊन अडथळा निर्माण करणे हे शहराच्या भविष्याशी खेळणारे ठरू शकते। हो, व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे। शासनाने व्यापाऱ्यांशी संवाद साधावा, सर्वेक्षण पारदर्शक करावे, कायदेशीर मालकांचे नुकसान टाळावे आणि योग्य तो समन्वय साधावा। पण काहींचा काटा काढण्यासाठी कारवाई अशा आरोपांनी विषय बरकटवण्यापेक्षा ठोस पुरावे आणि कायदेशीर भूमिका महत्त्वाची आहे। शिंदखेड्याचा विकास हा कोणाच्या विरोधात नाही, तो सर्वांच्या भविष्यासाठी आहे। शहर वाचवायचं असेल तर नियोजनबद्ध विकास अपरिहार्य आहे। अन्याय कुणावरही होऊ नये, पण विकासाच्या नावावर अडथळे आणि अतिक्रमणाच्या नावावर भावनिक आंदोलन हे दोन्ही टोक टाळले पाहिजेत। शिंदखेड्याला विकास हवा, पण तो कायद्याच्या चौकटीत सर्वांना न्याय देणारा आणि पुढच्या पिढ्यांचा विचार करणारा हवा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।